आज फ्रीज खोलून बघितलं ना तर पातळ भाजीसाठी तर काहीच नव्हतं, पण हा एवढा मोठा दहीचा डब्बा ठेवला होता मम्मीने. सो मी विचार केला तर ह्याला वेस्ट घालवण्यापेक्षा याचं काहीतरी बनवून घेते. आधी मी मिक्सर जारमध्ये घेतलं मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरा, त्याला मस्त वाटून घेतलं. मग मी दही टाकलं मिक्सर जारमध्ये आणि त्यात खूप सारं पाणी ॲड केलं, कारण की आपल्याला या दहीचं ताक बनवायचं होतं. पण काही कांड होणार नाही असं तर होणार नाही जिंदगीत. बघते तर ह्या पूर्ण ह्याचा रब्बरच तुटला. मग मी दुसऱ्या मिक्सर जारमध्ये ॲड केला आणि त्यात मस्त ताक बनवून घेतलं. मग मी एका भांड्यात काढून घेतलं आणि अजून पाणी ओतलं, कारण की ताक हे खूप पातळ असतं. त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं. मी विचार केला तर तोपर्यंत मस्त मसाला तरी भाजेल आपला मिरचीचा. मग थोडं तेल टाकून थोडंसं मी मोहरी टाकली आणि त्याला तडतडून दिलं. मग मिरचीची पेस्ट टाकली आणि कढीपत्ता ॲड केला. लसूण मिरचीची पेस्ट ना एकदम छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मग मी तोपर्यंत विचार केला की भजी बनवून घेऊया. तर त्यासाठी मी आधी घेतलं बेसन पीठ, मीठ टाकलं आणि सोडा ना जास्त टाकायचा म्हणजे भजी चांगली फुलते. मग थोडंसं हळद टाकली आणि थोडेसे अजवाईन ॲड केलं. अजवाईन ऑप्शनल आहे, मला आवडतं टेस्ट म्हणून मी ॲड केलं. त्यानंतर मस्त त्या गाठी फोडून घेतल्या, मस्त मिक्स करून घेतलं. तोपर्यंत मी तेल तापवायला ठेवलंच होतं. मग तेल तापल्यावरती ना छोटे छोटे भजी सोडायचे, कारण की हे फुलून ना मोठे होतात परत. आणि तोपर्यंत आपली पेस्ट पण भाजली होती. मग त्यात मी ॲड केली हळद, मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यात मी आपलं बनवलेली ताक ॲड केली. आणि खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे की ताक टाकली ना की आपल्याला मिक्स करत राहायचे कंटिन्यू, कारण की नाही केलं ना मग फुटून जातं पूर्ण दही आणि मग काही फायदा नाही, मग फेकून द्यायला लागतं. आणि थोडं मीठ जास्त टाकायचं, कारण की याला मीठ जास्तच लागतं. आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचं, त्याला उकळी नाही येऊन द्यायची. आणि ना गॅस बंद करून पण थोड्या वेळ थंड होईस्तोवर मिक्स करायचं. त्यानंतर मी ॲड केलं ह्यात खूप साऱ्या भजी आणि झाली आपली कढी पकोडा रेडी. एकदम टेस्टी लागतं गाईज, नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. बाय बाय.